नमस्कार मंडळी, मी शोभ मटकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज होळी आहे आणि मी आलो देवळात। पाठीमागे ताशा ढोल ताशांचा आवाज येतो तुम्हाला। आणि आता आपण देवळात पालखी वगैरे सजलेली आहे आणि आपण चाललोय आता पालखी घेऊन होळीच्या इथे। तर आपल्याला तिकडे जायचं आहे आणि काय काय आज मजा मस्ती होणार ते तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण आतमध्ये देवळामध्ये जाऊयात। पालखी घेऊन आम्ही आता चाललोय होळी आणायला। तिकडे आता थोड्याच वेळात पालखी उचलतील आणि तिकडे जाऊ आता। तर मंडळी, ज्या ठिकाणी होळी नेमलेली आहे त्या ठिकाणी पालखी येऊन बसलेली आहे आता। आणि आता आपण जाऊयात ज्या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये होळी आहे तिथे जाऊयात आता आपण खालती। तर आता हा शेडा आणलाय। शेडा आपल्याला होळी पाडण्यासाठी उपयोगाला येणार आहे। त्याला दोन्ही साईडने ओढ लावणार आणि होळी पाहिजे त्या ठिकाणी पाडून घेणार। ही आपली होळी आहे, एकदम सरळ उंच गेलेली आहे बघा। आपला अनाजी दादा होळीवरती चढतोय शेडा लावण्यासाठी। दरवर्षी जर हाच चढतोय गेले काही वर्ष। अशी कला जी आहे एकदम खतरनाक वाली कला आहे बघा। सरसरत जातो आणि सरसर देतो खालती। हा बघा, गेल्यावरती एकदम टोकावर गेलाय। तर मंडळी, होळीवरती गावच्या मानकऱ्यांनी घावायला असतात, त्यानंतरला होळी तोडायला सुरुवात होते पूर्ण। तर आता इकडेच होळी तोडायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्ही। अस्तेची सोडायचं काम करूया, ढिली ढिली अस्तेची। हॅलो हॅलो हॅलो, अस्ती तिकडे वर वडला। अरे वड पकडा थोडी, पकडा तुम्ही वडा रे तिकडे। हा सोडा सोडा थोडी, हा सोडा। थांबा 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 थांबा। पोपल वळीवर आहे ना, पोपल पोपलीवर गेले। हा पोपल
नाही तो तिकडे खाली गेला गाणं सोडून गेला तिकडे. तर गाईस आता होळी तुटलेली आहे आणि आता तिला बाहेर काढायचं काम चालू आहे रस्त्यावरती घेऊन जातात वरती आणि तिकडून आपण आता मांड्यावरती जायचंय. तर गाईस होळी आता मांड्यावरती आलेली आहे आणि आता मांड्यावरती होळी ठेवल्याच्या नंतरला पालखी नाचवली जाते एकदम जोशामध्ये उत्साहामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही होळी उभी करतो. तर गाईस आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग चालू करतोय आणि मांड्यावरती आल्याच्या नंतरला आता इथं होळी उभी करण्याची पूर्ण तयारी चालू आहे. इकडे पण पुन्हा एकदा शेडा लावतात होळीला आणि तो वरती झाडाच्या वरतून खाली त्याला ओढ लावतात जेणेकरून होळी बॅलन्स करण्यासाठी मदत होईल. हा बघा इकडे लावलेला आहे फिरवून आणि तिकडे त्या साईडला घोड्या उभ्या करतील एक एक करून. हे बघा या त्या गुढ्या आहेत ज्या एक एक करून पुढं लावतात होळी उभी करण्यासाठी वरती.
तर गाईस होळी आहे ती त्या साईडला झोत गेलाय होळीचा आपल्या. तर आता सगळ्यांची तारेवरची कसरत चालू आहे की तिला बॅलन्स करण्यासाठी. आणि आता ज्या बांबूच्या ज्या गुड्या तयार केलेल्या आहेत तिला सपोर्ट देण्यासाठी, तर त्याच्यावरती होळीचा आधार ते धरून ठेवत आहेत जेणेकरून ती तोल जाऊ नये तिचा पुढच्या साईडला. तर ही मोठी तारेवरची कसरत आहे मित्रांनो, की होळी उभी करताना तिचा बॅलन्स नीट ठेवणं गरजेचं आहे. तर फायनली मित्रांनो आपली होळी उभी राहिलेली आहे. आणि आता होळीचा जो खड्डा असतो तो माती भरून पॅक करायचं असतो पूर्ण एकदम होळीच्या भोवतीने सारवून घ्यायचं असतं. तर आता ते काम चालू आहे इथे. आपल्या प्रत्येक भावाने तिकडून होलदेव आणलेला आहे उचलून इथे ठेवायला बघा, एकदम खतरनाक मध्ये. तर आता मंडळी होळीचा होम करायचा आहे. तर आता बघा कशा प्रकारे होम करतायत ते. तर इकडे होळीची पूजा चालू झालेली आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि याच्या नंतरचा व्हिडिओ जे येतील यानंतरचे सगळे व्हिडिओ ते एकदम भारी असणार आहेत, तर ते तुम्ही चुकवू नका आणि असंच प्रेम दाखवत राहा.